हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला त्रिकोणमितीतील सराव संच 6.1 पाहायचं आहे. याच्यातील पहिलं गणित बघा, कालच सूत्रे शिकलो आपण. साइन थीटा बरोबर 7/25 दिलेला आहे. तर कॉस थीटा व टॅन थीटाची किंमत काढायची आहे. सोपा आहे. थीटा आपण वरती घेऊ, इथं त्रिकोण काढून घेऊ. सूत्रानुसार सोडवण्यापेक्षा सूत्र प्रत्येक वेळेला चुकली तो विचार करण्यात वेळ जातोय. अगदी 5वी 6वी पासून पायथागोरस प्रमेय शिकलेला आहात, त्यानुसार हे तुम्हाला शिकवत आहे. बघा, इथून सुरुवात. साइन थीटा बरोबर काय दिलेलं आहे आपल्याला? साइन थीटा बरोबर 7/25. आता आकृतीमध्ये बघा, त्रिकोण ABC मध्ये साइन थीटा बरोबर काय येईल बघा. हा थीटा म्हणलाय. साइन म्हणजे काय? सम्मुखभुजा. हा काय? कर्ण, कारण तिरका हा नेहमी कर्ण असतो. सम्मुखभुजा कोणती? BC. म्हणून साइन थीटा बरोबर BC छेद कर्ण काय येईल? AC. म्हणजे BC ची किंमत किती येईल? 7 आणि AC ची किंमत येईल 25. BC 7, AC 25. याच्यामध्ये पायथागोरस वापरू, AB काढून घेऊ. आपोआप या विचारलेल्या गुणोत्तरांची उत्तरे आपल्याला मिळून जातील. आता काय करायचं? BC म्हणून BC बरोबर 7, AC बरोबर 25. त्रिकोण ABC मध्ये कोण B बरोबर 90 अंश लिहायचं राहिले. त्रिकोण ABC मध्ये पायथागोरस सिद्धांताने कर्णाचा वर्ग काय येणार? AC चा वर्ग. AC चा वर्ग बरोबर AB चा वर्ग अधिक BC चा वर्ग. AC ची किंमत किती आहे? 25. 25 चा वर्ग. AB ची किंमत आपल्याला इथं काढून घ्यायची आहे. BC चा वर्ग किती आहे? 7 चा वर्ग. 25 चा वर्ग 625. AB चा वर्ग. वर्ग कसे काढायचे याच्यावरती तुम्हाला सोप्या पद्धतीनं एक बनवून सांगेन पुन्हा. 7 चा वर्ग 49. आता इकडे आल्यानंतर वजाबाकी येते. 625 वजा 49 बरोबर AB चा वर्ग. 625 मधून 49 गेले किती राहतात? 576. 576 कशाचा वर्ग आहे? 24 चा. 92 वर्ग आणि वर्गमूळ पाठ असायला हवीत. AB बरोबर आलं 24. AB याची वजाबाकी तुम्ही करू शकता. 625 मधून 49 गेले. बघा आता आकृतीमध्ये किती सोपा आहे. कॉस थीटाची. कॉस थीटा बरोबर किंमत कशी काढणार? कॉस थीटा बरोबर लगतची बाजू शिकवले मी. C लगतची बाजू किती आहे? 24 छेद कर्ण किती आहे? 25. त्यानंतर काय विचारले? टॅन थीटा. टॅन थीटा बरोबर समोरील बाजू. थीटाच्या समोरील बाजू किती? 7. लगतची बाजू 24. इतक्या सोप्या पद्धतीनं आपल्याला बिना सूत्राचा वापर करता ही गणित सोडवून झालेलं आहे. आता याच्यानंतर दुसरं गणित काय दिलेलं आहे बघा आपल्याला. सराव संच 6 मधलं दुसरं गणित. जर टॅन थीटा बरोबर, नेहमी थीटा वर घ्यायचा म्हणजे समोर बाजू ओळखायला सोपी जाते. लगतची बाजू कळते, पुढची समोरील बाजू कळते. टॅन थीटा बरोबर किती दिलेलं आहे? टॅन थीटा बरोबर 3/4. तर कशाची किमती काढायच्या आहेत? हे दुसरं गणित आहे. हे फक्त 2-2 मार्कासाठी विचारली जातील. मी हे जी गणित दिली आहेत मार्क्स 2-2 मार्कासाठी फक्त गणित विचारली जातील. 3 मार्काचं गणित आलं की मी तुम्हाला सांगेन. टॅन थीटा बरोबर 3/4. तर सेक थीटा व कशाची किंमत काढायची आहे? कॉस थीटा यांची किंमत काढायची. सेक थीटा व कॉस थीटा. इथंच थीटा घेतला. आता आकृतीमध्ये टॅन म्हणजेच काय? समोर
समोरील बाजू, ह्या थिटाच्या समोरील बाजू किती येणार 4, 3, लगतची बाजू कोणती येणार 4. पुन्हा आणि तेच सोडवत असताना त्रिकोण ए बी सी मध्ये कोण बी बरोबर 90°. मग काय लिहिता येईल आकृतीमध्ये? टॅन थिटा बरोबर कोणासमोरील बाजू कोणती आहे बीसी, लगतची बाजू कोणती आहे AB. म्हणजे बीसी ची किंमत किती झाली 3, AB ची किंमत किती झाली 4. सेम टू सेम याच्यामध्ये पण पायथागोरस वापरायचा, म्हणून खाली लिहायचं BC बरोबर 3 आणि AB बरोबर किती आलं 4. म्हणून त्रिकोण ABC मध्ये पायथागोरस सिद्धांताने काय दाखवता येईल बघा? एसीचा हे कर्ण आहे, हा कर्ण आहे ना, एसीचा वर्ग बरोबर एबीचा वर्ग अधिक बीसीचा वर्ग. एसी ची किंमत आपल्याला इथं काढायची आहे. एबी ची किंमत दिली 4, इथं दिलेली 3, 4 चा वर्ग 16, 3 चा वर्ग 9, 16 9 25, 25 कशाचा वर्ग आहे 5 चा, म्हणून इथं एसी बरोबर आपल्याला 5 निघेल. एसी बरोबर किती निघाली? कर्ण 5 निघाला. आता सेक थिटा बघा बरं. सेक थिटा म्हणजे काय? हे मात्र पाठच असायला हवं. सेक थिटा, सेक कोसेक म्हटल्यानंतर कर्ण वर येतोय लक्षात ठेवा. सेक म्हटल्यानंतर लगतची बाजू, कर्ण किती आहे 5, लगतची बाजू 4, म्हणजे सेक थिटाची किंमत आली 5/4. कॉस थिटा म्हणजेच काय? लगतची बाजू छेद कर्ण किती येणार? लगतची बाजू 4/5. हे दोन्ही व्यस्तांक किमती आले एकमेकाच्या. अशा पद्धतीने दुसरं गणित इतकं सोपं सोडवून झालेलं आहे. जितकं सूत्र कमी वापरून तुम्हाला सोप्या पद्धतीने देता येईल तितकं मी देण्याचा प्रयत्न करते आहे. मुलांनो, हे कळत असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, कारण जेव्हा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तुम्हाला सूचना कळेल आणि अभ्यास करायला सोपं जाईल. तिसरं काय सांगितलंय? कॉट थिटा बरोबर, हे गणित 3 नंबरचं. कॉट थिटा बरोबर, लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज. कॉट थिटा बरोबर 40/9, तर कोसेक थिटा आणि साइन थिटा यांचे किमती काढायचे. किती? हे पुस्तकात आहेच गणित तुम्हाला. बघा आता सेम टू सेम अशी कोणतीही गणित पडली तर 2 मार्काचं चटकन तुम्ही सोडवाल. त्रिकोण एबीसी मध्ये आपला पॅटर्न ठरलेला आहे. त्रिकोण एबीसी मध्ये कोण बी बरोबर, हे लिहिणं गरजेचं आहे, बी बरोबर 90°, कारण तिथं एक कोण 90 असल्याशिवाय आपण हे प्रूफ देऊ शकत नाही. थिटा कसं येणार आकृतीमध्ये? आता थिटा, कॉट थिटा, आकृतीमधला कॉट म्हणजे काय? टॅन थिटाच्या विरुद्ध. टॅन थिटा काय लिहितो? सम्मुख बाजू छेद लगतची बाजू. कॉट काय येणार? लगतची बाजू छेद समोरील बाजू. इथं AB येणार, कारण ही थिटाच्या लगतची बाजू, छेद समोरील बाजू येणार BC. इथं 40/9 दिले, म्हणून AB बरोबर किती येईल इथं 40 आणि BC बरोबर किती येईल इथं 9. AB बरोबर 40 आणि BC बरोबर 9. पुन्हा आणि पायथागोरस. त्रिकोण ABC मध्ये पायथागोरस सिद्धांताने बघा
एसी कर्ण एसी चा वर्ग बरोबर AB चा वर्ग अधिक BC चा वर्ग. AB ची किंमत किती आहे इथं 40 चा वर्ग. BC ची किंमत 9 आहे. 9 चा वर्ग 40 चा वर्ग 1600. कारण इथं सोपं आहे. 4 चोक 16 आणि 2 शून्य. 9 चा वर्ग 81. 99 81. 1681 यांची बेरीज झाली. 1681 हा 41 चा वर्ग आहे. म्हणजे एसी ची किंमत आली 41. एसी ची किंमत 41 आली. आता मांडणं सोपं जात आहे. कोसेक थिटा. कोसेक थिटा म्हणजे काय? कोसेक थिटा म्हणजे कर्ण. कर्ण किती आला? 41. समभुजा 9. दुसरं साइन थिटा. साइन थिटा म्हणजे काय? कोणासमोरील बाजू 9 छेद कर्ण 41. इतकं सोपं आहे. हे कितवं झालं आता गणित? आता पुढचं चौथं गणित काय दिलंय? हे चौथं गणित येणार आहे ना, ते 3 मार्कासाठी असेल विद्यार्थ्यांनो. तुम्हाला किती मार्काला गणित पडेल याचा अंदाज आल्यानंतर अभ्यास करणं सोपं जाईल. की कितव्या प्रश्नात पडू शकतं, हे किती कोणत्या ह्याच्यामध्ये पडू शकतं हे लक्षात येईल आणि अभ्यास करायला सोपं जाईल. तुम्हाला प्रश्नपत्रिका पण पुरवल्या जातील. बघा चौथं, हे मार्क्स कितीसाठी? 3 साठी. काय बघा आता, हे मार्क्स 3 साठी विचारलं जाणार गणित आहे. चौथं काय विचारलंय? 5 सेक थिटा. 5 सेक थिटा बरोबर सॉरी मायनस आहे. 5 सेक थिटा वजा 12 कोसेक थिटा. 12 कोसेक थिटा बरोबर 0 असेल तर काय काढायला सांगितले? असेल तर सेक थिटा कॉस थिटा व साइन थिटा यांच्या किमती ठरवायचे. साइन थिटा बघा आता लक्ष द्या इकडं. हे मांडून घेऊ. 5 सेक थिटा मायनस 12 कोसेक थिटा इज इक्वल टू 0. सेक थिटा म्हणजे काय? काल आपण शिकलेलं आहे. सेक थिटा म्हणजे 1/cos थिटा. 1/cos थिटा मायनस 12 गुणिले, इथं गुणाकारातच येणार. कोसेक थिटा म्हणजे काय? 1/sin थिटा. बघा आता बरोबर इथं किती असणार आहे? 0. आता इथं वरती किंवा हे वरती घेऊ शकतो आपण. 5 cos थिटा इथं वरती लिहू शकतो 5. 5 cos थिटा मायनस 12 sin थिटा बरोबर 0. हे साइन थिटा आहे ना, इकडं ट्रान्सफर करू, प्लस करून घेऊ. हे 5 cos थिटा बरोबर हे मायनसचे काय झाले? प्लस साइन थिटा. आता काय करायचं? तर छेदाखाली छेद आणूया. ह्या साइन थिटाला उचलून इकडं आणूया आणि या 5 ला इथं नेऊया. म्हणजे कसं येणार? साइन थिटा अपॉन कॉस थिटा बरोबर इथं 12/5. आता बघा साइन थिटा अपॉन कॉस थिटा म्हणजे कशाची किंमत आली? टॅन थिटा बरोबर 12/5. किती सोपं आहे. लक्ष द्या. इथं सेक थिटा म्हणजे काय वापरलं आपण? 1/cos थिटा. त्यानंतर कोसेक थिटा. कोसेक थिटा बरोबर काय वापरलं? 1/sin थिटा. हे याच्या डोक्यावरती नेलं, हे याच्या डोक्यावरती नेलं. हे मायनस इकडं बरोबर चिन्हाच्या पलीकडे नेल्यानंतर प्लस झालं. हे साइन थिटा 5 इकडं आणलं, साइन थिटा वरती आणलं.
12/5 टॅन थिटा बरोबर 12/5 इथं आलं की आपली आणि सुरुवात. थिटा कुठे घ्यायचा? वरती. सहज किमती काढता येते तिथून पुढं. इथं थिटा घेतला, इथं ए बी सी, इथं 90. त्रिकोण ए बी सी मध्ये काय येणार? कोण बी बरोबर 90°. म्हणून आकृतीमध्ये दाखवायचा टॅन थिटा. आकृतीतला टॅन थिटा म्हणजे काय? समोरील बाजू छेदलगतची, समोरील बाजू BC छेदलगतची AB, म्हणजेच याची किंमत किती असणार? 12/5. म्हणजेच BC बरोबर असणार 12 आणि AB बरोबर असणार आहे 5. BC बरोबर 12 आणि AB बरोबर 5. पायथागोरस वापरू कशामध्ये? त्रिकोण ABC मध्ये. त्रिकोण ABC मध्ये पायथागोरस कसे येणार? हा AC चा वर्ग. AC चा वर्ग बरोबर AB चा वर्ग अधिक BC चा वर्ग. बघा AB ची किंमत किती आहे? 5. BC ची 12. 5 चा वर्ग, 5 चा वर्ग किती? 25. 144. 5 आणि 4 9. 4 आणि 2 6. 1 169. 169 कशाचा वर्ग आहे? 13चा. म्हणजे AC बरोबर किती येईल? 13 येईल. AC बरोबर 13. AC ची किंमत 13 निघेल. आता पटपट किमती आपण मांडून घेऊ. कशा कशाची किमती काढायला सांगितल्या त्यांनी आपल्याला? सेक थिटा. सेक थिटा म्हणजे काय? सेक थिटा. सेक थिटा बरोबर कर्ण छेद लगतची बाजू 13/5 ही सेक थिटाची किंमत मिळाली. दुसरी किंमत कॉस थिटा. कॉस थिटा म्हणजे काय? लगतची बाजू छेद समोरील बाजू 5/12. त्यानंतर काय काढायला सांगितलंय? साइन थिटा. साइन थिटा म्हणजे काय? कोणासमोरील बाजू छेद कर्ण 12/13. अशा प्रकारे किमती काढून ह्या पूर्ण झालेल्या आहेत. हे गणित किती मार्कासाठी आहे? 3 मार्कासाठी आहे. आणि पुढचं पण गणित आता विचारलं जाणार आहे ते पण 3 मार्कासाठी आहे, लक्षात ठेवा. पुढचं गणित काय आहे बघा. जर टॅन ची किंमत दिली, टॅन बरोबर काय असेल तर 1. टॅन बरोबर 1 असेल. 5वं गणित. जर टॅन बरोबर किती असणार? 1. तर कशाची किंमत काढायची आहे? साइन थिटा प्लस कॉस थिटा डिवायडेड बाय सेक थिटा प्लस कोसेक थिटा याच्या किमती काढायची आहेत. सोपं आहे. तिथं लिहून घेऊ. टॅन थिटा बरोबर किती आहे? कुठलीही किंमत थिटा लिहिलं, कोणती पण किंमत 1/1 असते, लक्षात नेहमी ठेवा. 1 म्हणजे त्याला छेद हा 1 असतोच. ही आकृती काढायची. इथं 90° ए बी सी, इथं नाव दिलं थिटा. टॅन म्हणजेच काय? समोरील बाजू छेदलगतची, म्हणजे ही पण 1 आणि ही पण 1. त्रिकोण ए बी सी मध्ये काय येणार? कोण बी बरोबर 90°. म्हणून टॅन थिटा बरोबर काय येईल? कोणासमोरील बाजू BC छेदलगतची बाजू AB बरोबर 1/1. म्हणून त्रिकोण काय काय वापरायचं? त्रिकोण ABC मध्ये पायथागोरस वापरायचा. पायथागोरस प्रमेयाने काय येईल? कर्ण कोणता आहे? 90° समोरील बाजू कर्ण.
AC चा वर्ग बरोबर AB चा वर्ग अधिक BC चा वर्ग. बघा AB एक, चा वर्ग, BC ची किंमत एक चा वर्ग, चा वर्ग एकच, या चा वर्ग एक आणि 1 2. AC वर्ग बरोबर 2 आलं. 2चं वर्गमूळ निघतं का? नाही. म्हणजे किती येणार? वर्गमुळात 2. AC ची किंमत काढून घेतली आपण. इथे किती आली? वर्गमुळात 2. इथपर्यंत कळालं ना? आता हे साइन थिटा, कॉस थिटा हे सगळ्या किमती काढून घेऊ. साइन थिटाची किंमत काढून घेऊन नंतर भरू. साइन थिटाची किंमत किती येणार? साइन थिटा बरोबर ते मांडून घेऊन त्याच्यातच भरू. साइन थिटा बरोबर वर्गमुळात 2 कसं आलं हे कळालं ना तुम्हाला? आता बघा, साइन थिटा प्लस कॉस थिटा डिवायडेड बाय सेक थिटा प्लस कोसेक थिटा. साइन थिटाची किंमत काय? सम्मुख बाजू छेद कर्ण. सम्मुख बाजू किती आहे थिटाची? 1 छेद वर्गमुळात 2 अधिक कॉस थिटा म्हणजे काय? लगतची बाजू छेद कर्ण डिवायडेड बाय सेक थिटा म्हणजे काय? कर्ण छेद लगतची बाजू वर्गमुळात 2 छेद 1. कोसेक थिटा म्हणजेच काय? कर्ण छेद समोरील बाजू किती येणार? 1. बघा आता त्याचे छेद समान आहेत. छेद समान आहे म्हटल्यानंतर वर्षांची बेरीज किती येणार? 1 अधिक 1 छेद, इथं काय राहिले? वर्गमुळात 2 छेद, इथं वर्गमुळात 2 अधिक वर्गमुळात 2, वर्गमुळात 2 अधिक वर्गमुळात 2. बघा आता 1 आणि 1 2, 2 छेद वर्गमुळात 2. आता इथं काय नाही म्हणजे 1 असते, इथं काय नाही म्हणजे 1 असते. 1 आणि 1 2 वर्गमुळात 2 अशी यांची बेरीज केली जाते. 2 वर्गमुळात 2. याला छेद काय नाही म्हणजे 1 असतोय. हे तर खाली मुंडी वर पाय करून घेऊया. 2 वर्गमुळात 2 गुणाकारामध्ये वरती 1 येणार. 2 वर्गमुळात 2. बघा आता ह्या 2 ला 2 गेले. 1 वर्गमुळात 2 गुणिले 1 वर्गमुळात 2 किती येणार? 1 1 1. वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2 म्हणजे वर्ग झाला, अर्थात तो 2 येणार. म्हणजे याची व्हॅल्यू किती आली? 1 छेद 2. अशा प्रकारे आपल्याला 1 ते 5 पर्यंतचे सर्व प्रश्न सोडवून झालेले आहेत. थँक्यू विद्यार्थ्यांनो. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.